आप देख रहे हैं मिल्लत 24 न्यूज, यही सच है। अस्सलाम वालेकुम नाजरीन, आप देख रहे हैं मिल्लत 24 न्यूज। ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सतत वीज पुरवठा खंडित, नागरिक त्रस्त. सलीम इनामदार यांचा आरोप. परभणी जियासह जिल्ह्यात काही महिन्यापासून वीज वितरण कंपनीचा कारभार हा अक्षरशः ढासळलेला असल्याने दररोज तासनतास वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थी, व्यापारी, अवालवृष्ट सर्वसामान्य नागरिक, कारखानदार, झेरॉक्स मशीनवाले, छोटे मोठे लघुउद्योग सततच्या विद्युत खंडितमुळे त्रास सहन करावा लागत असल्याने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी तर अधीक्षक अभियंता ते कनिष्ठ अभियंतापर्यंत कानावर हात करून वेळकाढू धोरण काढत असल्याने ऊर्जा राज्यमंत्र्याच्या जिल्ह्यातच विद्युत गुल असल्याने दर्गा फिटर हे 3 दिवसापासून बंद पडल्याने दर्गा परिसरातील नागरिकांना असा प्रश्न पडला आहे की आम्ही ग्रामीण भागात आहोत की शहरी भागात, असा प्रश्न निर्माण झाल्याने राज्याचा कारभार कसा असेल यावरूनच जनतेने अंदाज घ्यावा व शहरासह जिल्ह्यात वाढलेला लोड याचा अंदाज न घेता अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग केवळ पगारासाठी वेळकाढू धोरण राबवित असल्याने हे प्रकार घडत असल्याचा आरोप लोकश्रेय न्यूजचे संपादक तथा लोकश्रेय मित्रमंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार यांनी केला आहे. परभणी हा सर्वच क्षेत्रात मागास जिल्हा असल्याने त्यामुळेच या जिल्ह्याचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष कायम असल्याने व सुटत नसल्याने या जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व करणारे नेते असो किंवा बाहेरून लादलेले नेते असो, अधिकारी वर्ग हे कधीही गांभीर्याने काडी मात्र प्रयत्न करीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे प्रश्न कायमस्वरूपी कधीच सुटत नाहीत. त्याचा परिणाम या जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न राहिलेले मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्नसुद्धा दिवसेंदिवस सुटत नसून याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे या जिल्ह्यातील कोलमडलेल्या वीज यंत्रणेचा प्रश्न. वीज वितरण कंपनीकडून जिल्ह्यातील विजेचे प्रश्न कायमस्वरूपी सुटावेत या दृष्टीने कधीही पावले उचलले गेले नाहीत. विजेच्या समस्या उभ्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागात हजारो खेडोपाडी, तांडे, वस्त्या वर्षानुवर्षापासून अंधारात असल्याने त्या भागांना आठवड्यातून कधीतरी 2-4 वेळा वीज पुरवठा होतो. बहुतांशी वेळा हा भाग अंधारात नेहमीच चाचपडत असतो. तालुका स्तरावर सुद्धा हीच अवस्था असल्याने सगळीकडे हीच परिस्थिती असल्याने जिल्ह्याला सुद्धा याचा फटका बसलेला